श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत आंबोळी. खूप ठिकाणी याला घावणेही म्हणतात. कोल्हापूरमध्ये शक्यतो याला आंबोळीच म्हणतात. एका भांड्यामध्ये आपण तांदळाचं पीठ घेऊयात. चवीनुसार मीठ घालूयात. मिश्रण तयार करण्यासाठी पाणी घालूयात. आपल्याला मिश्रण जास्त पातळही करायचं नाहीये, जास्त घट्टही करायचं नाहीये. त्यामुळे लागेल तसं पाणी वरून घातलं तरी चालेल. वेळ कमी असल्यावर आंबोळी नाश्त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. मिश्रण तयार झालेलं आहे. पॅन गरम झालेला आहे. आपण थोडं तेल घालून घेऊयात. पॅन मध्ये आंबोळीचे मिश्रण टाकताना हे शक्यतो पहिला कडूनच टाकून घेऊयात. मधून टाकून घेतल्यावर मधला भाग हा पहिला शिजला जातो आणि कडेचा भाग हा बहुतेक वेळा कच्चा राहिला जातो. आंबोळी उलटायला गडबड करायची नाही. ती शिजल्यानंतर त्याचे काठ हे आपोआपच कडून सुटतात. इथे आंबोळीचे काठ सुटलेले आहेत. आता आपण आंबोळी उलटून घेऊयात. छान सोनेरी कलर आलेला आहे. जाळीही छान आलेली आहे. आणखी आंबोळी करून घेऊयात. आंबोळीचे पीठ तयार करताना मोठा तांदूळ किंवा रेशनचे तांदूळ दळून तयार केलं तरी चालेल. दुसरं काही उडदाची डाळ वगैरे घातलं नाही तरी छान होतात. आंबोळी आणि बटाटूची भाजी ही आपण नक्कीच ट्राय करतो, पण आंबोळी आणि चहा हे प्रचंड भारी लागतं. ट्राय करून नक्की बघा. गरमागरम आंबोळी आणि चहा.